नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे यूज द प्रॉपर जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. आपल्याला काही जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटचा यूज करून काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट काय करायचं आहे, अँगल करायचे. डिफरंट टाईपचे फॉर एक्झाम्पलमध्ये अँगल दिलेले आहे, ते काय करायचे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे. यूज द कंपास, यूज काय करायचं आहे, कंपास अँड रूलर टू द बायसेक्ट देम. ओके, कंपास तुम्हाला माहिती आहे, कंपास कशाला म्हणतात, याला म्हणतात कंपास. ओके, याला म्हणतात कंपास. अगोदर काय करायचं, 50 डिग्रीचा आपल्याला अँगल काढावा लागेल यासाठी. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, मी इथे 50 डिग्री लिहून घेतलेलं आहे फर्स्ट लिहिताना. आता काय करायचं आहे, तुम्ही अंदाजे इथे काय एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, इथे एक लाईन ड्रॉ करून घ्या. आता मी इथे किती 0 ते किती आहे 8 सेंटीमीटर पर्यंत ड्रॉ करून घेतलेले आहे. ओके, 8 सेंटीमीटर पर्यंत ड्रॉ करून घेतले. तुम्ही अंदाजे किती पण काढू शकता, त्याचा डिस्टन्स काही नाही. ओके, इथे एक पॉईंट दिला, इथे पण एक पॉईंट. ओके, आता हा पॉईंट दिल्यानंतर हे बघा, याला काय म्हणता, प्रोटेक्टर. ओके, आता प्रोटेक्टरचं मध्ये हे बघा, ही लाईन दिलेली आहे, ही लाईन आणि हा इथं काय सेंटर पॉईंट असतो. हा सेंटर पॉईंट कुठे ठेवायचा आहे तुम्हाला, इथे डॉटवर ठेवायचा. आणि ही लाईन मॅच कुठे करायची, या लाईनला मॅच करायची. हे बघा मी कशी करतो. ओके, अशा प्रकारे तुम्हाला पण करून घ्यायची. हा पॉईंट आहे, तिथेच मी कोणता घेतला, हा पॉईंट घेतलेला आणि ही लाईन ह्या लाईनला मॅच केली अगदी ॲक्युरेटली. आता किती डिग्री सांगितलेलं तुम्हाला, 50 डिग्री. मग 50 डिग्री कुठे आहे तुमचा, हे बघा 0, 10 आतल्या साईडचा तुम्हाला हे घ्यायचं आहे, अँगल घ्यायचा आहे. ओके, 180 ही नाही घ्यायची, स्केल कोणती घ्यायची, ही घ्यायची आतल्या साईडची. 0, 10, 20, 30, 40, 50. आता ही 50 आहे, इथून काय 50चा अँगल असा ड्रॉ होणार आहे. 50च्या पुढे असं इथे डॉट देऊन घ्यायचा. दिला डॉट. नंतर स्केलच्या साहाय्याने काय, हे 2 पॉईंट भेटलेले आपल्याला, हे काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. यांची लेंथ तुम्ही किती पण ठेवू शकता. ओके, हे बघा झाला हा ड्रॉ केल्यानंतर इथे काय करायचं आहे, ॲरो काढून घ्यायचे दोन्ही साईडला. आता हा अँगल ड्रॉ केला, हा किती डिग्रीचा झाला आहे तुमचा, 50 डिग्री. तो पण आपण लिहून घेऊ. आता यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, या अँगलला काय करायचे, तुम्हाला नावं द्यायची. ते नावं आपण देऊन घेऊ. घ्या, इथे काय ए, इथे बी, इथे सी, हे किती पण इथे तुम्ही देऊ शकता. फक्त ॲरोपेसून थोड्या अंतरावर इथं डॉट देऊन घ्यायचे तुम्हाला. ओके, ए बी सी ट्रायंगल ड्रॉ झाला, किती डिग्रीचा, 50. आता नेक्स्ट स्टेप काय सांगितलं आपल्याला, बायसेक्ट देम. काय करायचं, याला बायसेक्ट करायचं. आता बायसेक्ट करण्यासाठी काय करायचं, ही तुमचं काय आहे, कंपास आहे. कंपासमध्ये छोटंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, मी आता हे बघा, मी किती घेतलेलं तुम्हाला दाखवून देतो. जवळजवळ 2 सेंटीमीटर मी घेतो. ओके, 2 सेंटीमीटर घेतलेलं आहे मी. तुम्ही अंदाजे किती पण घेऊ शकता. ओके, 2 सेंटीमीटर तुम्हाला समजण्यासाठी घेतलेले इथे बघा, 2 सेंटीमीटर असं मी दोन्हीकडे हे करून घेतलं. ओके, नंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, तुम्हाला इथे ठेवायचं, हे हाफपेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स याच्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे. घेतलं. नंतर हा पॉईंट कुठे घ्यायचा, या पॉईंटला नाव 2 देऊन घ्यायची. इथे आपण काय नाव देऊ, पी, आणि इथे नाव देऊ क्यू. हे बघा, हे 2 पॉईंट मिळत आहे आपल्याला. इथे एकाला नाव दिलं पी, एकाला नाव दिलं क्यू. हा क्यू आहे, कॅपिटल क्यू. नंतर ह्या पी पॉईंटवरून ठेवून इकडे काय करायचं, आपल्याला आर्क एक काढायचा आहे. आर्क काढला. सेम ह्या पॉईंटवर ठेवून कंपासचा आपल्याला दुसऱ्या साईडला पण सेम आर्कवर काय करायचं, इंटरसेक्ट पॉईंट करायचा आहे. ओके, काढला. आता हा पॉईंट कुठे इंटरसेक्ट होतो आहे, हे बघा इथे. ओके, हा इंटरसेक्ट झालेला आहे. इथे काय करणार आपण, इथून एक लाईन डॉटेड ड्रॉ करणार. कारण बायसेक्ट लाईन नेहमी कशाने ड्रॉ करतो आपण, डॉटेडने ड्रॉ करत असतो, नेहमी लक्षात असू द्या. अँगल बायसेक्ट असेल, लाईन बायसेक्ट असेल, काय करायचं असतं, डॉटेड लाईननीच काढावी लागते आपल्याला, नेहमी लक्षात असेल. आता हे बायसेक्ट अँगल झालेला आहे आपला. तर बायसेक्ट काढल्यानंतर इथे या पॉईंटला काय नाव द्यायचं आहे तुम्हाला, तुम्ही एम नाव देऊन घ्या. तुम्ही तुमच्या इच्छेने काही पण देऊ शकता. ओके, आता हे दोन्ही अँगल झालेले आहे. हा
पूर्ण टोटल अँगल किती झाला आहे 50 डिग्री. आणि हे दोन अँगल कितीचे होतील, हा इथून तर इथपर्यंत आहे बघा, इथून तर इथपर्यंत आणि हा इथून तर इथपर्यंत 25 यायला पाहिजे. आपण हे पण व्हेरीफाय करून घेऊ. हे बघा, तर इथं ठेवल्यानंतर हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. इथं 50 आहे, इथं किती येतोय 0 बरोबर लाईनवर आहे, इथं 25 आहे ही बघा लाईन. ओके, आणि हा 50 म्हणजे 25 0 to 25 आणि 25 to 50 दोन पार्टमध्ये इक्वल डिवाइड झालेला आहे. याला म्हणता बायसेक. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. यामध्ये एक सेंटेन्स लिहायचं आहे तुम्हाला. रे बी एम बी आणि एम इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABC. द बायसेक्टर काय काढलेला आपण, कोणत्या अँगलचा, अँगल ABCचा बायसेक्टर PM हा काढलेला आहे, रे BM. ओके, इकडे एक्झाम्पल आहे 150 डिग्री. ओके, आता इथे पण आपल्याला काय अंदाजे एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. किती पण सेंटीमीटरची तुम्ही ड्रॉ करू घेऊ शकता. मी 8 सेंटीमीटरची ड्रॉ केलेली आहे. ओके, आता नेक्स्ट किती काढायचं आहे आपल्याला, इथे डॉट देऊन घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर इथे डॉट दिल्यानंतर हा पॉईंट आहे, हा इथे डॉट ठेवायची, ही लाईन या लाईनला मॅच करायची आहे. झाली अगदी ॲक्युरेट दिसते तुम्हाला, मॅच झालेली आहे बघा. इथेच पुढे फॉरवर्ड होते इथे. आता तुम्हाला किती करायची 150 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 त्यानंतर किती 5 लाईन 1 2 3 4 आणि ही मोठी लाईन 5. ओके, मग आपली होते 150 दिसतंय तुम्हाला. 110 आहे, त्याच्या पुढे किती 5 लाईन्स. ओके, हे बघा इथे. ओके, इथं मी डॉट देऊन घेतलेला आहे. ओके, आता इथे दिल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, स्केलच्या साहाय्याने काय हे दोन्ही पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहे. ओके, केल्यानंतर अँगल किती डिग्रीचा काढला आहे आपण 115 डिग्री. ओके, इथे पण एक हे करायचं आहे, इथं पॉईंट द्यायचा आहे. ह्या अँगलला पण तुम्ही सेम नाव देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ABC. ओके, सेम नावं दिलं तरी चालेल, कारण आपल्याला त्या अँगलला कोणते नावं द्यायचे दिले का अँगलला नाही. 150 झालं. आता याला बायसेक्टर कसं करायचं, सेम तीच मेथड यूज करायची. ओके, आता हे बघा इथं छोटं डिस्टन्स घ्यायचं, किती पण घेऊ शकता तुम्ही. ओके, घेतल्यानंतर इथून काय करणार आहे, असा आर्क ड्रॉ करायचा आहे. हे बघा असं झालं. झाल्यानंतर या पॉईंटला नाव देऊन घ्यायचं आहे P आणि Q. ओके, आता नेक्स्ट इथं हाफपेक्षा काय करायचं आहे, जास्त डिस्टन्स घेऊन घ्यायचं आहे. घेतलं, इथं P पॉईंटवर ठेवायचं आहे पॉईंटर कंपासचा आणि इकडं पेन्सिलने आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, नंतर Q पॉईंटवर कंपासचं टीथ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पेन्सिलने आर्क ड्रॉ करायचा आहे. केला, आणि तो आर्क आता झालेला आहे. इथं कोणता भेटतो आपल्याला, इंटरसेक्ट पॉईंट भेटतो आहे. ओके, तो इंटरसेक्ट पॉईंट होतो आहे, तो स्केलच्या साईन आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करून घ्यायचा आहे. सॉरी, हा डॉटेड काढायचा होता. मग मी आता याच्यामध्ये काय करतो, थोडे थोडे इरेझरने हे करून घेतो. ओके, म्हणजे डॉटेड होऊन जाईल आपला. ओके, झालं डॉटेड. याला पण नाव काय देतो मी इथे या. हे बघा, आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर इथं काय करणार, 115चा हाफ किती होतो, 115चा हाफ किती होतो म्हणजे 2ने डिवाइड करावं लागेल तुम्हाला. 2 5 10, 1 रिमेनिंग राहतो. ओके, इथं 5 घेतले, 2 7 14, 1 रिमेनिंग राहतो. इथं 0 घेतला, इथं पॉईंट म्हणजे 0.5, 2 5 10. ओके, 0 म्हणजे किती येतील 57.5. हे आपल्याला इथे यायला पाहिजे. इथं 0वर आहे, इथं 115 आहे. इथं बघा किती आहे 50 नंतर हे 5.12 आणि हा पुढे हाफ. ओके, म्हणजे एकदम ॲक्युरेट आपल्याला आलेला आहे बायसेक्टर. ओके,
आता इथे एक सेंटेन्स लिहायचं आहे आपल्याला, रे BM इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABC. काय, रे BM हा इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABCचा बायसेक्टर आहे. हे तुम्हाला लिहायचं नाही आहे. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं होतं, हे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अँगल काढून हे एवढं लिहायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 80 डिग्री. ओके, 80 डिग्री काढताना पण आपण काय करणार आहे, आता इथे काय करणार आहे, एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही किती पण सेंटीमीटरची ड्रॉ करू शकता. मी 8 सेंटीमीटरची ड्रॉ केलेली आहे. नंतर नेक्स्ट इथे काय करायचं आहे, पॉईंट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा पॉईंटर ठेवायला सोपं जातं. म्हणजे आता इथे पॉईंट ठेवल्यानंतर ओके, ही लाईन पण इथे मॅच करून घ्यायची आहे बेस लाईनला. ओके, बेस लाईनला मॅच केल्यानंतर कंपासच्या प्रोटेक्टरच्या काय करायचं आपल्याला, आता 80 डिग्री सांगितली. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 कुठे येतं, इथे 80च्या वरती इथे ही स्ट्रेट लाईन जाते, तिथं आपल्याला काय करायचं आहे, डॉट देऊन घ्यायचा आहे. बरोबर, इथे मी एक्झॅक्ट डॉट देऊन घेतला आहे, दिसतोय इथे एक्झॅक्ट डॉट दिल्यानंतर इथं स्केलच्या साहाय्याने तो काय, हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचं आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे. केल्यानंतर त्याला ॲरो काढून घ्यायचा आहे. इथे A, B आणि C पॉईंट दिले ना. आता दिल्यानंतर आपण किती डिग्रीचा काढला आहे, 80 डिग्री. 80 डिग्री इथे लिहून घ्यायचा आहे. ओके, हा 0 आहे आणि हा डिग्रीचा सिम्बॉल. नंतर इथे काय करायचं आहे, तुम्हाला स्मॉल डिस्टन्स घेऊन स्केल याच्यामध्ये कंपासमध्ये इथून आपल्याला एक छोटेसे घेतला आर्क चाप मारून. ओके, याच्यानंतर यांना नाव देऊन घ्यायचे PQ. ओके, ते दिल्यानंतर नेक्स्ट काय प्रोसिजर आहे, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन घ्यायचं आहे कंपासमध्ये. नंतर इथे ठेवून आपल्याला काय करायचं आहे, इकडे चाप मारायचा आहे. परत Q पॉईंटवर इथे ठेवून इकडे एक चाप मारायचा आहे. हे दोन्ही आर्क तिथे इंटरसेक्ट होतो, तिथं एक डॉट देऊन घ्यायचा आहे. नंतर स्केलच्या साहाय्याने आपण काय डॉटेड लाईन इथून हे 2 पॉईंट काय करायचे आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहे. होत आहे, दिसत आहे तुम्हाला कसे कनेक्ट करतो मी डॉटेड लाईनने. ओके, आणि इथे एक नाव देऊन घ्यायचं आहे आपल्याला. काय नाव दिलं होतं आपण, M इथे नाव देऊन घेऊ. दिल्यानंतर हे किती, हा 40 डिग्रीचा आणि हा 40 डिग्रीचा आपला झाला पाहिजे. ओके, दिसतोय 0, हा 40 आणि हा 80. ओके, झाल्यानंतर इथे एक आपल्याला एक सेंटेन्स लिहायचं आहे. सेंटेन्स लिहून घ्यायचं, रे BM इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABC. एक्झाम्पल किती आहे, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल आहे. आता इथे पण आपण काय करायची, एक लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे डॉट देऊन घ्यायचा आहे अगोदर नेहमीप्रमाणे. नंतर आता इथे 90 डिग्री कुठे, इथे 0, इथे बघा 90. ओके, इथे 90 पण आपण काय करणार आहे, करून घेणार आहोत. इथे 90 दिला डॉट, दिसतोय डॉट तुम्हाला अगदी ॲक्युरेट. आता इथून काय करायची, इथून हे लाईन दोन्ही पॉईंटने जोडून स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायची आहे. जोडल्यानंतर इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, A, B, C 90 डिग्री. ओके, आता बायसेक आपल्याला यांनी पण कंपासच्या साहाय्याने पण करू शकतो, यांनी पण करू शकतो आपण. ओके, इथून पण आपण 45 डिग्री घेऊन इथे डॉट देऊन असे पण काढू शकतो, पण आपल्याला कशाच्या कंपासच्या साहाय्याने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, यांनीच करायचं आहे. हा पॉईंट काढल्यानंतर हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन इथून इकडे चाप मारायचा आहे, इथून इकडे पण चाप मारायचा आहे. ते झाल्यानंतर इथे इंटरसेक्ट झालेले पॉईंट आहे दोन्ही आर्क, तिथे आपल्याला डॉट नॉर्मल देऊन घ्यायचा आहे. तो दिल्यानंतर इथून काय करायचं आहे,
याला एम नाम देऊन. ओके, हा झाला आपला बायसेक्ट. हे ड्रॉ झाल्यानंतर शेवट एक आपल्याला इथं पी आणि क्यू नाव देऊन घ्या तुम्ही. रे BM इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ABC. BM काय बायसेक्टर, रे काढलेला आहे आपण, तो काय कशाला बायसेक्ट करतो, अँगल ABCला बायसेक्ट करतो, म्हणजे दोन भागांमध्ये डिवाइड करतो आहे, सेम भागांमध्ये, त्याला म्हणतात बायसेक्ट. ओके, प्रॅक्टिस सेट कसा वाटला प्लीज, मला चांगला वाटलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.